स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत रुचकर आणि पौष्टिक अशी तिळाची चटणी। चला मग रेसिपीला सुरुवात करू। तर यासाठी मी एक छोटी वाटी तीळ घेतलेले आहे, पांढरी तीळ आहे, आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या, 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या। सर्वात आधी आपण तीळ मंद आचेवर कमीत कमी 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचे आहे, छान खरपूस असे। जेव्हा तीळ तव्यावर चटचट व्हायला लागले तेव्हा भाजून होतील आपले, म्हणजे छान भाजल्या जातील। तर अशा पद्धतीने आपण 5 ते 10 मिनिटं अगदी मंद आचेवर भाजायचे आहे। एकदम जर भाजल्या गेले तर ते कडवट लागतील आणि कमी भाजल्या गेले तर ते कच्चे वाटतील। तर अशा प्रकारे आपल्याला 5-10 मिनिटं व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे। तिळामुळे आपले हाडं टणक आणि मजबूत होतात। तर ही तिळाची चटणी थंडीच्या दिवसामध्ये खूप अशी उपयोगी आहे। त्यानंतर लसूण पाकळ्या पण आपल्याला तव्यावर अरत परत करायच्या आहे। यामध्ये मी लसूण पाकळ्या आणि सुक्या मिरच्या एकत्रित भाजून घेते। सर्व भाजून घेतलं की चटणी छान अशी खमंग लागते खायला। तर लसूण आणि मिरची आपण 5 मिनिटं अरत परत करून घेऊ। थोडी व्यवस्थित लसूण भाजल्या गेलं की त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच धने घालायचे आहे। आता इथे मी 1 चम्मच धने घेतलेले आहे, सोबतच 1 चम्मच जिरं। आता हे सर्व आपण 1 ते 2 मिनिटं अरत परत करून घेऊ, म्हणजे धने आणि जिरं व्यवस्थित भाजल्या जाईल। आता हे व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे। ही तिळाची चटणी तुम्ही साधी पोळीसोबत जरी खाल्ली तरी छान लागते खायला। आता हे सर्व आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि 2 मिनिटं आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे। लगेच गरम असलेलं मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही। आता 2 मिनिटं थोडं थंड झालं की आपण हे मिक्सरमध्ये जाडसर अशी करून घेऊ। एकदम बारीक करायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची आहे, म्हणजे खायला बरी वाटते। आणि यामध्ये चवीनुसार मीठ। आता मिक्सरला थोडी जाडसर बारीक करून घेऊ। एकदम असं मिक्सर थोडं चालू बंद करायचं, एकदम बारीक करायची नाही आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपली तिळाची चटणी तयार आहे। बाय बाय।